नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत. बेडग येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये नुकताच एक आनंददायी व अभिमानास्पद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बेडग पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य विष्णू पाटील तसेच जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या अस्मिता होनमोरे यांच्या शाळेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल व पुढील काळात शिक्षण, विकास आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याच्या अपेक्षेने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, कष्ट आणि शिस्त, सातत्य यावर मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात शाळेसाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट घडली, ती म्हणजे पुढारी गुणवत्ता शोध ऑनलाईन परीक्षेमध्ये शाळेचा विद्यार्थी सोहम अशोक धोंड इयत्ता 7वी याने उल्लेखनीय यश संपादन केले. सोहमने 100 पैकी 92 गुण मिळवत सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण बेडग गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. सोहमच्या या यशामागे त्याची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच मार्गदर्शक शिक्षण नदाफ मॅडम व वडर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशाच प्रकारे इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासात सातत्य ठेवावे असे आवाहन केले. धन्यवाद. नमस्कार. आज जिल्हा परिषद शाळा नंबर 1 बेडग येथे आज पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर माझा विजय झाल्यानंतर आज सत्काराच्या निमित्तानं आज शाळेमध्ये बोलवून माझा सत्कार घेतला. त्याबद्दल मी शाळेच्या सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो. आज मला एवढाच आनंद होतोय की या शाळेमध्ये गेल्या 2007 पूर्वीची शाळेची अवस्था बघितली त्यावेळेला एकदम बेकार अवस्था होते, बिकट. आज या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पट आणि या शाळेची अवस्था बघितल्यानंतर मन भारावून जाते. आज माझ्याकडून जे या स्टाफकडून जे मागणी केलेली आहे पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही मागण्या असतील त्या मी पहिल्यांदा मनापासून या शाळेसाठी मागण्या पूर्ण करेन असे मी आमच्या सरपंचांनी पण सांगितले की पहिले येणारा फंड हा शाळेसाठी द्यावा आणि मी पहिला फंड येणारा हा शाळेसाठी पहिल्यांदा प्रामुख्याने इथं वापर करू. एवढेच या निमित्ताने मी आपल्या शाळेच्या सर्व स्टाफना ग्वाही देतो आणि मला इथं सत्कारासाठी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार आहे. आज शाळा नंबर 1 येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. तरी ह्या सत्कार प्रसंगी आमचे बंधू विष्णू पाटील पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या शाळेतील सर्व स्टाफ व विद्यार्थी व शिक्षकगण यांनी इथे बोलवून सर्वांचाच आमचा सत्कार केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि त्या सत्कार प्रसंगी त्या शाळेतील काही अडीअडचणी राहिलेल्या त्या मागण्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. तरी मी नवनिर्वाचित सदस्य विष्णू पाटील यांना सांगितलेलं आहे की सर्वप्रथम जो फंड आपला तुम्हाला येईल तो फंड त्या शाळेसाठी खर्च करावा, जेणेकरून नवी पिढी घडवताना शाळेतील शिक्षण आणि शाळेतील दर्जा हा चांगला असावा. त्या उद्देशानं त्या शाळेतील काही मागण्या असतील तर त्वरित पूर्ण कराव्यात असं मी यांना विनंती केलेली आहे. तरी पहिलाच फंड ह्या ठिकाणी ह्या शाळेच्या काही मागण्या असतील ती देतो म्हणून त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं काही मागण्या असतील त्याही आम्ही पूर्ण करणार आहोत. अजून इथून पुढे काही मागण्या लागल्या, मोठा हॉल यांची मागणी आहे त्या शाळेतील, तर जिल्हा सदस्य यांच्या करून सुद्धा आम्ही ती मागणी करणार आहोत. आणि शाळा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कशी चांगली करता येईल तो आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.